नमस्कार. मनातल्या कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. स्मिता त्या माणसाला पाहून बोलू लागली. ओ मिस्टर, तुम्हालाही कळत नाही का? तुम्हाला दिसत नाही का हिचे लग्न झाले आहे? तिचा खुशाल हात पकडून बसला आहात. सगळे पुरुष असेच असतात. राधा स्मिताला म्हणाली, तू माझ्यासोबत बाजूला ये, जरा काही बोलायचं आहे. स्मिता, मला काही बोलायचे नाही तुझ्याशी. जाते मी. राधा, प्लीज स्मिता, एकदा ऐक ना. स्मिता, काय बोलायचे ते लवकर बोल, मला उशीर होतो आहे. राधा, स्मिता, माझ्या लग्नाला 5 वर्ष झाले, पण राधाचा रोजचा दिनक्रम सकाळी चालायला जाणे होतं. आजही चिंटू शाळेत गेला. राधा चालायला गेली. मोबाईल खिशात ठेवून मस्त कानात हँड्सफ्री घालून ती गाणी ऐकू लागली. सकाळची थंड हवा, कोवळी किरणे अगदी प्रसन्न वाटत होते. आजूबाजूला हिरवीगार झाडे, पानावर पडलेले दवबिंदू, टपरीवरच्या वाफाळत्या चहाचा सुगंध, रोजचेच चेहरे होते. लहान मुलं खेळत बागडत होती. 80 पार केलेले आजोबा व्यायाम करत होते. फुलपाखरं ह्या झाडावरून त्या झाडावर फिरत होती. तितक्यात पाठी कोणीतरी हात ठेवला. पाहते तर पाठी स्मिता होती. स्मिता, तिची कॉलेजची मैत्रीण. क्षणभर राधा चकित झाली. खूप वर्षानंतर दोघी भेटल्या होत्या. दोघीही खुश झाल्या. स्मिता, ओळखलं का? राधा, हो स्मिता ना. अगं किती बदलली आहेस ग. दोघींनी मिठी मारली. डोळे भरून एकमेकींना पाहिली. स्मिता, हो ग, काळानुसार बदल होतातच. बरं ते सोड, तू कशी आहेस, कुठे असते? राधा, अगं मी इथे स्वतःचं घर घेतलं आहे. 5 वर्षापूर्वी लग्न झाले. 3 वर्षाचा मुलगा आहे. स्मिता, ओह ग्रेट. राधा, तुझं काय चालू आहे? तू सांग, तू कशी आहेस? स्मिता, माझी लग्नाची शोधमोहीम सुरू आहे. शिक्षणासाठी बाहेरगावी होते. कोणाचाही संपर्क नव्हता. आता आले. मी कंपनीत नोकरी करते. आत्ताच आम्ही इथे शिफ्ट झालो. मी इथे घर घेतले आहे. राधा, भारीच की. आता आपली रोजच भेट होईल. स्मिता, हो, आता रोजच भेटू. मी सुद्धा रोज येते वॉकिंगला. राधा, मस्तच. चल, चहा घेऊया? स्मिता, चालेल, चल. दोघीही टपरीवर चहा पिण्यासाठी गेल्या. कॉलेजच्या गप्पा सुरू झाल्या. राधा, तुला आठवतं का आपली पहिली भेट? स्मिता, आपली पहिली भेट विसरणं शक्य आहे का? राधा हसू लागली. स्मिता, तुला तर हसूच येणार. चांगली माझी फजिती गेली होतीस. राधा, धम्माल आली होती. कसा झाला होता तुझा चेहरा? मी तेव्हा तुझा फोटो काढला होता. आजही जपून ठेवला आहे बघ. स्मिता, तू ना राधा, खरंच वेडी होतीस बघ. राधा, वेडी होती म्हणजे? आत्ताही आहे. स्मिता, पण मला सांग, हे तू का केले? राधा, अगं काय झालं माहीत आहे? ती सारिका होती ना, तिच्यात आणि माझ्यात पैज लागली. वर्गात जी पण मुलगी पहिली येईन तिला पुन्हा वर्गाच्या बाहेर पाठवायचे. तब्बल 500 रुपयाची पैज होती. मग काय, तू भेटली मला. तुझं ॲडमिशन नवीनच. तुला सोडून माझी करामत पूर्ण वर्गाला माहीत होती. स्मिता, म्हणूनच तर फसले. राधा, मग मला युक्ती सुचली. स्मिता, हो माहीत आहे काय युक्ती सुचली. राधा, आठवतंय का मी काय म्हणाले होते? स्मिता, चांगलंच आठवतंय. आलीस आणि म्हणाली, तुला मॅडमने बोलवलं आहे. मी सुद्धा घाबरले. आल्या पावली परत मॅडमकडे गेले आणि विचारले, तुम्ही बोलवलं का मला? त्या नाही म्हणाल्या. त्या कशा बघत होत्या मला, आणि तुम्ही सगळे पाठून हसत होता. मला रडूच आले. राधा, पण तुझा चेहरा आजही विसरली नाही बघ. स्मिता हसू लागली. तुझ्यासारखी तूच होतीस. स्मिता म्हणाली. राधा, आजही काही कमी नाही हा मी. स्मिता, आता तू काही चॅलेंज घेऊ शकत नाही. मला तर अजिबात वाटत नाही. राधा, डेमो बघायचा का? स्मिता, दाखव बरं डेमो. राधाने आजूबाजूला पाहिले. एक माणूस बसला होता.
त्याच्याकडे इशारा करत म्हणाली, स्मिता, बघ, हा जो पाठी माणूस मोबाईलमध्ये डोकं घालून बसला आहे ना, त्याला प्रपोज करणार. स्मिता, अगं वेडी आहेस की काय? असे कोणत्याही व्यक्तीला जाऊन प्रपोज करणार म्हणतेस? काहीही चॅलेंज घेऊ नकोस. मला काही पटलं नाही तुझं हे असलं वागणं. लग्न झालं आहे ना तुझं, मुलगा आहे. कसंही वागायचे का राधा? आता तू काही कॉलेजमध्ये नाहीस याचे भान ठेव. तू लहान राहिली नाहीस. राधा, अगं ठीक आहे ग, तो दिसतोय भारी. मला तर जाम आवडला. स्मिता क्षणभर विचारात पडली. हिला काय वेड लागले की काय? राधा, 2 मिनिट हा. जरा चिंटूच्या मॅडमचा फोन येतो आहे. आलेच मी. राधा जरा लांब गेली. इथे स्मिताला काही तिचे वागणे पटेनाच. तिने विचार केला, ह्या राधापासून 4 हात लांब राहिलेलं बरं. कशीही डोक्यावर पडल्यासारखी वागते. परपुरुषावर नजर. कसलं विचित्र वागते आहे. कसलेच भान नाही. राधा आली. राधा, स्मिता, बघ, मी चॅलेंज एक्सेप्ट केले हा. स्मिता, तू असं काही करणार नाही. राधाने स्मिताकडे दुर्लक्ष केले. राधाने त्या माणसाला आवाज दिला. तो सुद्धा लगेच आला. स्मिताला फार असहज वाटत होते. राधाने हात मिळवला. राधाने त्या माणसाला त्याचे नाव विचारले. स्वतःचा फोन नंबरही दिला. स्मिताला फार राग आला. असे अनोळखी व्यक्तीला आपली माहिती कशी काय देऊ शकते राधा? नंतर त्या माणसाने राधाचा हात पकडला. स्मिताला वाटले, राधा काहीतरी बोलेन, पण राधा अगदी नॉर्मल गप्पा मारत होती. राधा स्वतःहून उद्या कुठे भेटायचे चर्चा करू लागली. स्मिता राधाला म्हणाली, अगं काय हे राधा, असे अनोळखी पुरुषासोबत वागायला बरं वाटतं का? राधा, शांत हो स्मिता, चालतं ग हे सगळं, इतकं ओव्हर रिॲक्ट नको करूस. स्मिता, अगं पण तुझ्या नवऱ्याला हे सर्व कळलं तर? राधा, नाही कळणार त्याला काही. स्मिता, अगं ये बाई, वेडी झालीस का तू? अशी डोक्यावर पडल्यासारखी काय वागते? स्मिता त्या माणसाला पाहून बोलू लागली, ओ मिस्टर, तुम्हालाही कळत नाही का? तुम्हाला दिसत नाही का हिचे लग्न झाले आहे? तिचा खुशाल हात पकडून बसला आहात. सगळे पुरुष असेच असतात. राधा स्मिताला म्हणाली, तू माझ्यासोबत बाजूला ये, काही बोलायचे आहे. स्मिता, मला काही बोलायचे नाही तुझ्याशी, जाते मी. राधा, प्लीज स्मिता, एकदा ऐक ना माझे. स्मिता, काय बोलायचे ते लवकर बोल, मला उशीर होतो आहे. राधा, स्मिता, माझ्या लग्नाला 5 वर्ष झाले, पण 5 दिवस सुखाचे नाही जाऊ दिले माझ्या नवऱ्याने. तो मला रोज मारझोड करतो, दारू पितो, म्हणून मी अशा व्यक्तीच्या शोधात होते जो मला समजून घेईल. स्मिता, अगं पण मग हे असं कोणालाही आयुष्यात आमंत्रण द्यायचं का? राधा, माहीत नाही ग, ह्याला पाहिले आणि असं वाटलं हाच माझ्या जीवनाचा साथी. फर्स्ट साईट लव. स्मिता, मला तुझं काही कळत नाही. तू आधी डिवॉर्स घे आणि मग पुढे पाऊल उचल. हे असे नको वागू भरकटल्यासारखे. राधा, मी भरकटले होते, पण आता नाही. आता मी योग्य मार्गावर आहे. हाच तो ज्याच्या मी शोधात होते. स्मिता, चल मी जाते. राधा, स्मिता थांब ना थोडा वेळ. किती वर्षाने भेटतो आहोत, नको ना जाऊ. स्मिताची इच्छा नव्हती, पण तरीही ती थांबली. राधा त्या व्यक्तीला म्हणाली, मला तुम्ही आवडला, लग्न कराल माझ्याशी? स्मिता पाहतच बसली.
ती व्यक्ती, हो चालेल ना, मी आहे लग्नाला तयार. स्मिताने कपाळावर हात मारला. ती आता काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिला विश्वासच बसत नव्हता की राधा अशी वागते आहे. स्मिता रागातच उठली, निघू लागली. तोच राधाने तिचा हात घट्ट पकडला. मोठमोठ्याने हसू लागली. तो माणूसही हसू लागला. स्मिताचा पारा चढला. तो माणूस राधाला म्हणाला, राधा, पुरे आता. मैत्रिणीला इतकंही छळू नये. स्मिताला काही कळेना. दोघेही हसू लागले. स्मिता, काय चालू आहे तुमच्या दोघांचे? राधा हसू आवरत म्हणाली. स्मिता, हे जे समोर बसले आहेत त्यांची ओळख करून देते. राज, माझे पतिदेव. स्मिता, काय? हे तुझे मिस्टर? राधा, हो ग, हे माझे मिस्टर आहेत. आम्ही दोघांनी मिळून तुझी फजिती केली. स्मिताने राधाच्या पाठीत धपाटा मारला. तू ना राधा खरंच वेडी होती, आहेस आणि राहशील. किती विचित्र वाटलं माहीत आहे मला हे तुझं असं वागणं. आणि जीजू तुम्ही सुद्धा तसेच. दोघांनी चांगलीच माझी फजिती केली. राज, हे बघ, हे सर्व तुझ्या मैत्रिणीच्या सांगण्यावरून. तिने फोन करून मला ॲक्टिंग करायला लावली आणि मी केली. सॉरी हां. राधा, सॉरी काय, हक्काची मैत्रीण आहे मी, तर अशीच वागणार. काय स्मिता, आता इतक्या वर्षानंतर भेटलो आहोत तर भेट लक्षात राहायला पाहिजे की नाही? स्मिता, हो ग बाई, ही भेट कधीच विसरणार नाही. तुला साष्टांग दंडवत, असे म्हणत तिने कोपऱ्यापासून हात सोडले. तिघेही आता खळखळून हसू लागले. समाप्त. लेखिका अश्विनी पाखरे ओगले. तुम्हाला जर कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. लवकरच भेटू नवीन कथेसह. धन्यवाद.